आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एक रहस्यमय आणि अद्भुत मंदिर, ते म्हणजे कोपेश्वर महादेव मंदिर. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथे कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर 12व्या शतकात बांधलं गेलं आहे. शिलाहार वंशातील राजा गंडारादित्य यांनी याची निर्मिती केली असं म्हटल्या जाते. पण या मंदिराचं खरं वैशिष्ट्य काय आहे माहित आहे का? इथला स्वर्ग मंडप, 48 सुंदर नक्षीकाम केलेल्या स्तंभांवर उभा असलेला हा मंडप वरून पूर्णपणे उघडा आहे. म्हणजेच छप्परच नाही. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमाच्या दिवशी चंद्राची किरणं थेट या मंडपाच्या मध्यभागी पडतात. अजून एक आश्चर्य म्हणजे संपूर्ण शिवमंदिरात असतो तो नंदी, पण इथे नंदीच नाही. कारण मान्यता आहे की माता सतीच्या घटनेनंतर भगवान शिव इतके क्रोधित झाले की नंदी तिथे राहिला नाही. मान्यता अशी आहे की जेव्हा सती यज्ञाला गेल्या तेव्हा त्या नंदीवर बसूनच गेल्या होत्या, आणि त्या घटनेनंतर शिव इतके व्यथित आणि रागात होते की नंदी पुन्हा त्यांच्या समोर आला नाही. म्हणून या मंदिरात नंदी नाही. गृहात आहेत 2 शिवलिंग, एक कोपेश्वर म्हणजे शिवाचा प्रचंड राग, आणि दुसरं धोपेश्वर म्हणजे विष्णूंनी शांत केलेलं रूप. ही फक्त कथा नाही, हे आहे प्राचीन भारतीय वास्तुकलेचं आणि खगोलशास्त्राचं जिवंत उदाहरण. जर तुम्हाला काहीतरी वेगळं आणि दैवी अनुभवायचं असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.